नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना खासदारांची ठाण्यात बैठक. आयुक्त अभिजित बांगर यांची बदली. सौरभ राव नवे आयुक्त. आणि ठाणे जिल्ह्यात नवमतदार नोंदणीत अपेक्षित वाढ नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांची बैठक मंगळवारी पार पडली. यावेळेला महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी एकजुटीनं लढण्यावर तसंच 45+ जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आलाय. त्याचबरोबर शिवसेनेला 13 ते 14 जागा मिळतील असा देखील सूर बैठकीत निघाल्याचं समजतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी सकाळी 11 वाजल्यापासून यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, मावळचे श्रीरंग बारणे, पालघरचे राजेंद्र गावित तसंच मुंबईचे राहुल शेवाळ इत्यादींसह अनेक खासदार उपस्थित होते. यावेळेला बैठकीत अनेक शंका कुशंका तसंच दावे प्रतिदावे इत्यादींसंदर्भात बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. प्रत्येक खासदारानं मतदारसंघातील कामं आणि आपल्या दावेदारीचा उहापोह केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात 45+ जागा कशा निवडून येतील या संदर्भात देखील बैठकीत चर्चा झाल्याचं खासदारांनी माध्यमांना सांगितलं. भाजपनं काही खासदारांना उमेदवारी नाकारली असताना महायुतीमधील घटक पक्षांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. त्यात शिवसेनेच्या काही जागांवर भाजपाकडून दावा ठोकण्यात आल्यानं विद्यमान खासदारांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या काही खासदारांना उमेदवारी नाकारून सक्षम अशा विद्यमान मंत्र्यांना रिंगणात उतरवण्याच्या चर्चा रंगल्यात. त्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही जागांबाबत जाहीर वक्तव्य केली जात असल्यानं शिवसेनेच्या ओटात खळबळ माजते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. या खासदारांकडून मतदारसंघातील सविस्तर माहिती घेऊन विजयाच्या निकषावर चर्चा करण्यात आली. त्यावेळेला विद्यमान खासदारांना तिकिटासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं. महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची तडकाफडकी बदली करून निवडणूक आयोगानं सरकारला दणका दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे. राज्याचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत. नवी मुंबई महापालिकेत 2 वर्ष आणि ठाणे महापालिकेत 1.5 वर्ष असा आयुक्त पदाचा 3.5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानं त्यांची बदली करण्यात आली. बांगर यांच्यावर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. करोनाच्या काळात ठाणे महापालिका आयुक्तपदी रुजू झालेले तत्कालीन पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्यानंतर 2022 साली अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्र हातात घेतली. बांगर यांनी आपल्या ठाणे महापालिकेच्या कार्यकालात 2 वेळेला पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला असून करोनामुळे ठाणे महापालिकेची बिघडलेली आर्थिक परिस्थिती रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बांगर यांनी 1.5 वर्षाच्या कार्यकालात एकही नव्या प्रकल्पाची घोषणा केलेली नाही. अभिजित बांगर यांची बदली झाल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्तपदी कोण येणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली होती. तर सौरभ राव यांची ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदावर वर्णी लागली आहे. सौरभ राव हे एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कार्यकाल विविध महत्त्वाच्या पदांवर असलेल्या त्यांच्या सेवेद्वारे चित्रित होतो. पुणे महापालिकेचे माजी आयुक्त म्हणून त्यांच्या कार्यकालात सौरभ राव यांनी शहराच्या विकासासाठी विविध योजना आणि प्रकल्पांची आखणी केली. त्यांचं काम नागरिकांच्या सुविधा वाढवणं, शहर नियोजन आणि प्रशासनाच्या सुधारणेवर केंद्रित होतं. त्यांच्या अधिकृत जीवनातील अनेक घटनांमधून ते आव्हानांवर मात करण्याची आणि नागरिक सेवेमध्ये सुधारणा आणण्याची त्यांची क्षमता दिसून आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आशा किती ते त्यांच्या नवीन भूमिकेत देखील उत्कृष्टतेची परंपरा सुरू ठेवतील. जिल्ह्यात नवमतदारांची संख्या वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे जिल्हा निवडणूक विभागाकडून नवमतदार नोंदणी वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम, महाविद्यालयांमध्ये शिबिर घेणं इत्यादी उपाययोजना केल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्येच्या अनुषंगानं 2.5 लाख नवमतदारांची नोंद होणं अपेक्षित असताना केवळ 82,327 इतक्याच मतदारांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात नवमतदार नोंदणीत निराशा असल्याची माहिती समोर आली आहे. 20 ते 29 वयोगटातील 10,60,117 मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी दिली. लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून आदर्श आचारसंहिता देखील झाली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संदर्भात ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृहात पत्रकार परिषद पार पडली. यावेळेला ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी आचारसंहिता अंमलबजावणी आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली.
ठाणे जिल्ह्यात मतदार नोंदणीत वाढ व्हावी या उद्देशानं ठाणे जिल्ह्यात पुनर्निरीक्षण मतदार नोंदणी कार्यक्रम राबवला होता। या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात 1,26,372 इतक्या मतदारांची वाढ झाली आहे। त्यामुळे मतदारांची संख्या 63,43,889 इतकी झाली। ही जरी समाधानाची बाब असली तरी दुसरीकडे जिल्ह्यात नवमतदारांची नोंदणी वाढवण्यात जिल्हा प्रशासन कमी पडले की नवमतदारांनी नोंदणीकडे पाठ फिरवली याबाबत साशंकता निर्माण होते। नवमतदारांची संख्या वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनानं विशेष भर देत महाविद्यालयात जनजागृती मोहीम राबवल्याचा दावा देखील केलाय। अशातच जिल्ह्यात 18 ते 19 या वयोगटातील 2.5 लाखाच्या आसपास नव्या मतदारांची नोंद होणं अपेक्षित होतं। मात्र सद्यस्थितीत केवळ 82,327 नव्या मतदारांनी नोंदणी केली आहे। तसंच ठाणे जिल्ह्यातील ओळा-मजिवडा मतदारसंघात सर्वाधिक 4,92,381 तर उल्हासनगर मतदारसंघात सर्वात कमी 2,52,440 इतकी मतदारसंख्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाचा खोळंबा होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेनं यंदा लवकर निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला। मात्र यंदाच्या काटकसरीच्या अर्थसंकल्पात नालेसफाईच्या निधीला 3 कोटींची कात्री लागली। त्यातच पालिकेनं वर्षभर नालेसफाईवर जोर दिलाय। मात्र इतक्या कमी निधीत हे काम परवडणार नसल्याचा सूर ठेकेदारांनी लावलाय। त्यामुळे 2 वेळा निविदा काढूनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरवली। दरम्यान नालेसफाई वेळेत पूर्ण झाली नाही तर पावसाळ्यात त्याचा फटका ठाणेकरांना बसण्याची भीती व्यक्त होतीये। ठाणे महापालिका क्षेत्रातील 9 प्रभागांमध्ये 119 किलोमीटर लांबीचे एकूण 306 नाले आहेत। ठाणे महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून ठेकेदारामार्फत पावसाळापूर्व या नाल्यांची सफाई करते। नालेसफाई प्रभावी व्हावी यासाठी प्रत्येक प्रभाग समितीसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवली जाते। 2023-24 या वर्षासाठी 10 कोटींच्या निविदा प्रक्रिया राबवल्या होत्या। त्यानुसार ठेकेदारांनी कामं केली, पण या कामाचंही अजून बिल मिळालं नसल्यानं यंदा नालेसफाईची कामं करण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्नही ठेकेदारांना पडलाय। एकीकडे बिलं रखडली असताना दरवर्षी शहरातील नालेसफाईवर होणाऱ्या 10 कोटीच्या खर्चात पालिकेनं यंदा घट केली आहे। यात जीएसटीचा भार कमी केल्याचं दाखवून नालेसफाईचा निधी 7 कोटींवर आणला आहे। कोपेनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या वतीनं दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेची लगबग सुरू झाली आहे। 9 एप्रिल रोजी स्वागत यात्रा असून त्यासाठी 7 एप्रिलपासून दररोज विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। तर स्वागत यात्रेची पूर्वतयारी म्हणून 30 मार्च रोजी संध्याकाळी गावदेवी मैदानात सोनिया बरचुरे आणि त्यांचे शिष्य नृत्य रामायण सादर करणार आहेत। दरम्यान यंदा सेल्फी विथ स्वागत यात्रा तसंच रील्सची स्पर्धा देखील स्वागत यात्रेत असणार आहे, अशी माहिती न्यासाच्या सचिव अश्विनी बापट यांनी दिली। कोपेनेश्वर मंदिर ज्ञान केंद्रामध्ये स्वागत यात्रेच्या बैठक अध्यक्ष उत्तम जोशी आणि कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून स्वागत यात्रेत आतापर्यंत जवळपास 30 संस्था सहभागी झाल्यात, ज्यात विविध जाती संस्था आपल्या संतांविषयी चित्ररथ करणार आहेत। याविषयी विशेष आकर्षण म्हणजे टीजेएसबी सहकारी बँकेचा द्रौपदी ते राष्ट्रपती द्रौपदी हा स्त्रीचा प्रवास उलगडणारा चित्ररथ असणार आहे। प्रथमच मनशक्ती केंद्र तसंच अनाहत म्युझिक थेरपी आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर एकत्रित रथ या यात्रेत सहभागी होणार आहेत। यंदा स्वागत यात्रेत एरियल सिल्क मल्लखांब, दाक्षम आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्स, एकलव्य मल्लखांब ज्यात शिवाजी महाराजांचे मावळे दाखवले जाणार आहेत, स्कूल इन बस, शिवराज्याभिषेक समारोह समिती, भगिनी निवेदिता उत्कृष्ट मंडळ, दधीची देहदान, तेली समाज, जनगाडे महाराज, संस्कृत भारती चित्ररथ, महिला बाईक रॅली, चार्टर्ड अकाउंटंट, हिंदू जनजागृती, फोटो सर्कलच्या विविध स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना खासदारांची ठाण्यात बैठक, आयुक्त अभिजित बांगर यांची बदली, सौरभ राव नवे आयुक्त आणि ठाणे जिल्ह्यात नवमतदार नोंदणीत अपेक्षित वाढ नाही। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम, आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213114, आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी। तोपर्यंत नमस्कार।